समोर आपण बघू शकत असाल ही आहे अमेरिकेतील कोथिंबिरीची पेंडी. एवढी छोटी कोथिंबिरीची पेंडी ही इथं 84 रुपयाला भारतीय रुपयाच्या ह्याच्यात 84 रुपयाला मिळते. पण ही 84 रुपयाची कोथिंबीर त्याचा दर वाढवण्यासाठी सुंदर रीतीने पॅक केलेली आहे. तर नेक्स्ट पेजवरती आपण बघू शकणार आहे की एका प्लास्टिकच्या सुंदर अशा पिशवीमध्ये या लोकांनी ती कोथिंबिरीची पेंडी ही पॅक करून ठेवलेली आहे. शेतकऱ्यांच्याकडून ही लोक कोथिंबीर विकत घेतात आणि ती कोथिंबीर आपल्याला मॉलमध्ये मिळते. इकडं डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक अशा वस्तू मिळणं थोडं कठीण जातं. आठवडी बाजार हा प्रकार इकडं अस्तित्वात आहे, पण तोही फार रेअर ठिकाणी असा अरेंज केला जातो. तर ही कोथिंबीरीची एवढी छोटीशी पेंडी ही 84 रुपयाला आहे आणि ही कोथिंबीरीची पेंडी एका प्लास्टिक बॅगमध्ये पॅक केलेली आहे. पॅक करून तुम्हाला मॉलमध्ये मिळते. ती कोथिंबीर आपण कशासाठी यूज करावी, काय आहे त्याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टींचा या पॅकवरती माहिती लिहिलेली असते. म्हणजे ही कोथिंबीर घेतल्यानंतर तुम्ही धुवून कोथिंबीर यूज करा, ही कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवा, अशा प्रकारची माहिती या कोथिंबीरीच्या पेंडीवरती या लोकांनी लिहून ठेवलेली आहे. आणि प्रत्येक कोथिंबीरीच्या पेंडीला विशेष असा बारकोड दिला जातो. तर या कोथिंबीरीच्या उलट्या बाजूला तो बारकोड आहे. ही कोथिंबीर आमच्या स्टेटमध्ये पिकत नाही. आमचं स्टेट हे कॅनडाला लागून असल्यामुळं इथं 6 महिने हा अत्यंत थंडीचा पिरियड असतो. त्यामुळं 6 महिने इथले शेतकरी कोणत्याही प्रकारचं पीक घेत नाहीत आणि 6 महिन्यात मोस्टली ही लोक मक्यासारखं पीक घेतात आणि बाहेरच्या मोस्ट ऑफ भाज्या या इथं एक्सपोर्ट केल्या जातात. म्हणजे आयदर दुसऱ्या स्टेटमधून किंवा कॅनडा, मेक्सिको या जवळच्या कंट्रीमधून ह्या भाज्या इथं आणल्या जातात. तर समोर तुम्ही बघू शकत असाल या कोथिंबीरीच्या पेंडीला या लोकांनी भाव आणण्यासाठी काय केलेलं आहे. आणि अशाच कोथिंबीरीची अजून एक पेंडी मी वॉलमार्ट म्हणून इथे एक मोठं हे आहे तर त्याच्यामधून खरेदी केली. त्या कोथिंबीरीची खासियत म्हणजे आपल्या कोथिंबीरीच्या चौपट त्या कोथिंबीरीचं पान आहे. टेस्टही त्याची म्हणजे आपल्याकडे जी हायब्रिड व्हरायटी असते तर ती हायब्रिड टाईपची कोथिंबीर त्या नेक्स्ट याच्यामध्ये आहे. त्याचाही रेट आसपास जवळपास सेमच आहे. अमेरिकेच्या तुलनेत ही कोथिंबीर अतिशय $1 म्हणजे अतिशय स्वस्त आहे. पण भारतीय रुपयाच्या किमतीत जर कंपेअर केलं तर आपल्याला 84 रुपये म्हणजे खूपच हायेस्ट दर वाटेल. हा व्हिडिओ दाखवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण इकडं हे एक्सपोर्ट करू शकत नाही, कारण हे नाशवंत कॅटेगरीमध्ये येत असल्यामुळं हे लोक इथंच ग्रीन हाऊसमध्ये किंवा पॉली हाऊसचा वापर करून अशा प्रकारची कोथिंबीर इकडं पिकवून विकली जाते. आणि मोस्टली हे लोक आपल्यासारख्या रोजच्या भाज्यामध्ये कोथिंबीर यूज करत नाहीत, पण पिझ्झा किंवा ह्यांचे वेगवेगळे सॅलेड्स असतील तर त्याच्यामध्ये ही लोक कोथिंबीर टाकतात. तर समोरच्या डब्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल अशाच प्रकारच्या हायब्रिड जातीच्या 2 कोथिंबीरीच्या पेंड्या आहेत. ह्या पेंड्या ह्या मॉलमध्ये प्लास्टिक पॅकमध्ये मिळत नाहीत, डायरेक्टली आपल्याला अशा दिल्या जातात. आणि त्याला जो बांधलेली जी गाठ आहे ही आपल्यासारखी दोरी नाही, तर ज्या कंपनीनं हे कोथिंबीर प्रोड्यूस केली त्या कंपनीचं त्याच्यावरती नाव आहे. आणि प्रत्येक कोथिंबीरीची साईजनुसार वजननुसार रेट हे ह्या याच्यावरती फिक्स केलेलं आहे. आणि त्याच्यावरती एका साईडला तुम्ही बघू शकत असाल व्हाईट कलरचा आहे, त्याच्या मागे एक बारकोड आहे. तो बारकोड स्कॅन केल्यानंतर ते कोथिंबीर आपल्याला घेऊ शकतो. आपण बाजारात जाऊन इझिली कोथिंबीरीची पेंडी घेऊ शकतो, पण अमेरिकेमध्ये कोथिंबीरीची पेंडी विकत घेणं किती अवघड आणि किती प्रोसेस क्रिटिकल करून ठेवली आहे हा व्हिडिओ दाखवण्यामागचा उद्देश आहे. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन इन्फॉर्मेशनचं. बाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या लिंकमध्ये नक्की मला सांगा.